नमस्कार, सर्व पत्रकारांचे मी नगरपंचायत कसदोरामध्ये सर्वात स्वागत करतो। आज पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव हेतू म्हणजे जो विकास आराखडा, त्याची हरकती आणि त्याची सर्वात 12-13 तारखेला होणारी जी सुनवाई आहे, सुनावणीच्या संदर्भात आज मी एवढे दिवस झाले हा विकास आराखडा 2017ला त्याचा ठराव झाला होता आणि आज 8 वर्ष झाले त्या ह्या सर्व आराखड्यामध्ये जे काय घडलं आणि जे लोकांच्या हिताचं आहे, लोकांच्या नुकसानाचं आहे, हे सर्व आज जनतेला समजलं पाहिजे। एवढे दिवस मी कुठची पत्रकार परिषद विकास आराखड्याच्या संदर्भात घेतली नव्हती, पण हा विकास आराखड्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही आपल्या समाजामध्ये असलेले पुढारी म्हणा किंवा नेते म्हणा किंवा काही जे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत, गैरसमज असे पसरतात की नगरपंचायतने काहीतरी मोठं तुमच्यावर लादलेलं आहे, नगरपंचायत नुकसान करत आहे। हे सर्व गोष्टी खोट्या चुकीच्या आहेत। ज्या ज्या लोकांना काय हरकती असतील त्या हरकतींची तर 12 तारीखला त्यांचं म्हणणं आम्ही घेणार आहोत। त्यापूर्वी पण उद्या आहे, उद्या आम्हाला जर नगरपंचायत विचारला तरी त्यांची प्रश्नांची आम्ही सर्व उत्तरं देऊ। त्या विकास आराखड्याचं ठराव 16/3/2017ला पूर्वी झाला होता। त्यानंतर 21/7/2018ला त्याची मुदतवाढ भेटली। त्या विकास आराखड्याची नंतर प्रोसेस असते ती 5/12/2018 रोजी आपण पत्रव्यवहार करून वगैरे सर्व ते मंजूर करण्यात आलं। 19/1/2021 रोजी GIS प्रमाणे पूर्ण ELUचं आपण जे एक संस्था निवडली होती, टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि नगरपंचायत विकास आराखड्याच्या TP नगर रचनाकार यांची संस्था निवडली होती आणि ही सर्व नगर रचनाकार यांचे काही अधिकारी या आराखड्यासाठी त्यांच्यानी निवडले होते आणि हा सर्व आराखडा आणि ELU त्यांच्या मार्फत नगरपंचायतला भेटलेला आहे। आणि हा आराखड्याचा सर्व जे ओपन प्लेस, जे काय रस्ते, जे काय घरं जी होती ती ELU मध्ये फायनल झाली। त्यानंतर नगरपंचायत बरखास्त झाली, आपलं प्रशासन लागलं। प्रशासनाच्या काळामध्ये ELU प्रसिद्धी करण्यात आला 2021 मध्ये। तर प्रसिद्धीकरणात परत त्याची 2024 मध्ये सर्व नगररचना यांची सदर क्षेत्राची विकास योजना तयार करण्यासाठी व त्यासाठी संपूर्ण नगरपंचायत हद्दीतील क्षेत्रांचे सर्वेक्षण करणे आणि जे काय आरक्षित जागा करायची असतात, कुठे आरक्षण टाकायचं असतं, हे 20/4/2021 मध्ये नगर रचनाकारांचे जे निवडलेले अधिकारी होते, CO होते, यांच्यानी आरक्षणात टाकण्यात आले। 16/8/2022ला पारो विकास आराखडा जो प्रस्तावित करायचा आराखडा होता, हा अधिकारी नगरपंचायतकडे त्याकडे मुख्य अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी आला 16/8/2022ला। नगरपंचायत कसे दोनमागची विशेष सभा जो सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे आमच्या लक्षात आलं की हा विकास आराखडा जर फायनलाइज झाला तर आपल्या काही लोकांची नुकसान होऊ शकतात। त्यामुळे मी विशेष सभा ठराव क्रमांक म्हणजे ती यासाठी एकमेव या विकास आराखड्याचा ठराव जे आपण घेण्यासाठी 28/7/23ला आपण ती ठराव घेतला होता व त्यानंतर परत नगरपंचायत सर्व सदस्यांना विचारून 6/2/2024ला पारो विकास आराखडा योजनेनंतर बदल सुचविले। 2 सभा घेतल्या, त्याचे बदल सुचविले आणि 11/3/2024 पारो विकास आराखडा प्रसिद्धीसाठी मंजुरी देण्यात आली 11/3/2024ला। 12/3/2024 रोजी जो आराखडा आहे, हा आराखडा राज्यपत्रात जो आपण गॅजेट मोठं करून आपण लोकांना जो प्रसिद्ध केला आणि प्रसिद्ध केल्यानंतर 30 दिवसाची मुदत लोकांना हरकती घेण्यासाठी दिली आणि ह्या 30 दिवसानंतर ज्यांची जी लोकांची हरकतीचं म्हणणं असतं, काय त्यांचे बदल करायचे असतात, नागरिकांचे सुनावणीसाठी 12-13 हे 2 दिवस आम्ही निवडलेले आहेत आणि प्रत्येकांना तशी पत्रव्यवहार पण केलेली आहे। ज्या पत्रामध्ये त्यांचा ॲड्रेस टाकून दिला त्या ॲड्रेसवर पत्रव्यवहार केलेले आहेत, काहींना व्हॉट्सअपवर पण पत्र पाठवलेले आहे। बॉडीमधील आहेत, बॉडीमध्ये म्हणजे नगरपंचायतचे माननीय सदस्य पण आहेत, पूर्वीचे अनुभवी पण आहेत
ते पण आहेत आणि इतर काही त्यांच्या बरोबर असलेले साथीदार पण आहेत. त्यांना काही लोकांना हे आराखडा होता कामा नये म्हणून हरकती पण घेतलेल्या आहेत. आराखडा झाला तर लोकांचा विकास झाला तर कुठे राजकीय आम्हाला फायदा होणार, लोक आमच्याशी जोडली जाणार, ह्या पण विषयात त्यांचा काय स्वतःचा स्वार्थ म्हणून करत आहे. एकंदरीत मताचा विषय तुम्ही प्रश्न केलेला आहे, हा प्रश्न मी सीओना पण विचारला आहे. पण माझ्या निर्देशनात असूनपर्यंत जे काही वनस्वत्यामध्ये प्लॉट्स आहेत किंवा आहेत ते प्लॉट्स अजूनपर्यंत परमिशनसाठी आलेले आहेत. तुमच्या बिल्डिंगसाठी म्हणा तुमच्या आराखड्यासाठी आणि वनस्वत्यामध्ये जी बांधकामं झालेली आहेत, हा प्रश्न जो आहे वनस्वत्यामध्ये झालेले आहे त्याच्यावर मी कालच आपल्या सीओ साहेबांना हे केलं आहे की मला ते रिपोर्टिंग द्या. वनस्वत्यामध्ये पुस्तक काय प्लॉट्स आलेले आहे आणि डेव्हलपमेंटसाठी काय केलेलं आहे तर मला रिपोर्टिंग तुम्ही लिखित स्वरूपात द्या, नाहीतर मी कलेक्टर साहेबांपर्यंत जाऊन ते विषय घेणार आहे. कारण हा परमिशनचा विषय आहे. हा नगरपंचायत किंवा बॉडी जी असते परमिशनच्या विषयात नगराध्यक्षाची कुठेही सही लागत नाही आणि कुठच्याही बांधकाम सभापती किंवा कोणाची सही लागत नाही. हा सगळे अधिकार शासनाने प्रशासनाकडे दिलेले आहेत, सीओकडे दिलेले आहेत.